बुलेटिनची सुरुवात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने आता आपण करणार आहोत। आयपीएलची मॅच ही आता मुंबईतच होणार आहे। पहिली मॅच ही मुंबईतच होणार आहे। पाणी वाचवण्यासाठी मुंबईच्या मॅचवर बंदी घालण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे। मुंबईतल्या मॅचला सशर्त परवानगी देण्यात आली आहे। मैदानासाठी पिण्याचं पाणी वापरू नका असे आदेश कोर्टाने आयोजकांना दिलेत। या संदर्भात मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेले आहेत। दुष्काळ असल्याने पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आयपीएलची मॅच मुंबईमध्ये खेळू नका अशी याचिका करण्यात आलेली होती आणि त्यावर निर्णय देण्यात आलेला आहे की आयपीएलची पहिली मॅच ही मुंबईतच होणार आहे। पाणी वाचवण्यासाठी मुंबईच्या मॅचवर बंदी घालण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। मुंबईतल्या मॅचला सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे। मैदानासाठी पिण्याचं पाणी वापरू नका असे आदेश कोर्टाने आयोजकांना दिलेले आहेत। महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत विशाल सिंह। विशाल, आयपीएलची पहिली मॅच ही आता मुंबईतच होणार आहे। वैशाली, ज्या प्रकारे माहिती आहे की येत्या 9 एप्रिलला मुंबईमध्ये आयपीएलचा पहिला मॅच होणार होता, त्या मॅचला हायकोर्टने हिरवा कंदील दिलेला आहे। पण त्याचबरोबर 12 एप्रिलला कोर्टाने परत सुनावणी ठेवलेली आहे। या दरम्यान ज्या प्रकारे आज एमसीएने कोर्टाला माहिती दिली, जे पाणी ते वापरतात ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे। यावरून कोर्टाने सरकारला सांगितलं आहे की त्याची विस्तृत रिपोर्ट द्या, नेमका हा पाणी कुठून येतो आहे आणि नेमकं पाणी पिण्यायोग्य आहे की नाही आहे अशी ताकीद जे सरकारने हायकोर्टाने पहिल्या मॅचला परवानगी दिलेली आहे। पण जे पुढच्या मॅच आहेत त्याच्यावरती 12 एप्रिलला डिसिजन होणार आहे, जेव्हा सरकार आपली रिपोर्ट देणार की नेमकं ते पाणी कुठून येते आहे। त्याचबरोबर सरकारने हायकोर्टाने एमसीए हे पण विचारलं, ज्या प्रकारे एमसीएने कोर्टात म्हटलं होतं की जे त्यांची वानखेडची जो पिच आहे तो इंटरनॅशनल पिच आहे आणि त्याच्या जिकरसाठी पाणी लागतो, अशामध्ये कोर्टाने त्यांनाही सवाल केला होता की पिच महत्वाचा आहे की माणूस महत्वाचा आहे, इथे माणसाला पाणी प्यायला मिळत नाही असाही हायकोर्टाने सवाल केला होता। पण महत्वाचा ठरणाऱ्या 12 तारखेला ज्या दिवशी सरकार कोर्टाचा रिपोर्ट देणार आहे की नेमका जो पाणी आता मैदानात वापरला जातो आहे तो पाणी पिण्यायोग्य आहे की नाही आहे। नक्कीच धन्यवाद विशाल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात अपडेट्स जे आहेत ते वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद।